दामा मी व्हिडिओ काढाले मी जाऊ का सांगू नका पलीकडचं पण काढायचं म्हणा घेऊ का Thank you.
मणिमंगल सरी गोश्री गाजला जरी काही तू होणार थोडी गोश्री गाजला जरी काही तू होणार थोडी
घर आया मैं आया तुझको लेने दिल के बदले में दिल का नजराना देने तेरे घर आया मैं आया तुझको लेने दिल के बदले में दिल का नजराना देने मेरी हर धड़कन क्या बोले है सुन 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 साजन जी मेरा सपने में मिलती है तो कुड़ी मेरे सपने में मिलती है सपने में मिलती है तो कुड़ी मेरे सपने में मिलती है सारा दिन घूमते में बंद कुड़ी आती सारा दिन घूमते में बंद कुड़ी आती अखियों में खुलती है किती छान लावलं लाजू जिलेबी आणि गुलाबजाम या दोघांनाही या ठिकाणी फळे लावली जात आहे. खूप खूप सुखी व्हा खूप शिका त्यानंतर पिवळी साडी घाला थांबा ना फोटो काढते ऐका ना फोटो फोटो काढते सांगितलं तरी काही नाही तसं काय म्हणत आम्ही तुमचं आता एकमेकींना लावताना काढते
आहेत आपण हळद लावून घ्यायची आता इथं मुंडवळ्या ठेव दिसलं तरी भरलं ना त्याच्यात अजून नाही हो व्हिडिओ चालू हो एक मिनिट बाई काढा काढा तुम्ही काढा जागेवर बसायचं नवरदेव नवीन पत्ता हा घालायचा सर्व पाहुणे मंडळी इथं दाबून बसलेले आहेत नवरदेव नवीन पत्ता हा घाला पाहुणे सर्व थांबलेले आहेत नाही स्टेजवर जास्त गर्दी करू नका स्टेजवरच्या मंडळी खाली चला सर्व बाहेर थांबू नका चला चला पटकन चला खाली चला लवकर स्टेजवरच्या मंडळी करू नका सर्वांना विनंती आहे जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही डाव्या बाजूला आहे स्वीकारले जाणार आहे आणि खरंच जेवणाची व्यवस्था आहे सर्व पाहुणे मंडळी विनंती आहे की सर्वांची भोजनाची ऋषी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे कृपया करून खरंच कुणी जेवल्याशिवाय जाऊ नका जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे
सर्व स्टेजवरच्या मंडळींच्या खाली मंगलम देव ताराबलं दैवबलं देव विद्याबलं दैवबलं देव लक्ष्मीवते समरे सा वाजंत्री गोविंद प्रदान करणे उपस्थित सर्व मंडळींचे सहर्ष स्वागत. यानंतर आपल्या संस्थेच्या सचिव आमच्या मार्गदर्शिका सन्माननीय जागृताई हा ते परत एकदा गंध लावा. हा तुम्ही लावा. हा मला बी दे सगळ्यांना दे होतं. देऊ दे ना आता. मंगलम देव ताराबलं दैवबलं देव विद्याबलं दैवबलं देव लक्ष्मीवते समरे सा वाजंत्री गोविंद प्रदान करणे उपस्थित सर्व मंडळींचे सहर्ष स्वागत. यानंतर आपल्या संस्थेच्या सचिव आमच्या मार्गदर्शिका सन्माननीय जागृताई एका शुभविवाह गुलाबजाम शिवछत्रपती बालकमंदिर साईनगर यांचा विवाह सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला आहे. आदरणीय श्री रमेश गायकवाड साहेब आणि सर्व लग्नामध्ये जे जे गोंधळ करते त्यांना जेवायला विधव आज या ठिकाणी हा जो विवाह माझ्या माध्यमाच्या मुलीने लक्षात घ्यावा. आई वडील पूर्वी मुलीचं लग्न ठरवून द्यायचे आणि ठरवून दिलेल्या मुलाशी लग्न व्हायचं. दोन्हीही त्या सोहळ्यामध्ये खूप आनंदाने सहभागी व्हायचे. यायचं आणि 18 दिवसाला कार्यक्रम करायचा. मंगलम देव ताराबलं दैवबलं देव विद्याबलं दैवबलं देव लक्ष्मीवते समरे सा वाजंत्री गोविंद प्रदान करणे उपस्थित सर्व मंडळींचे सहर्ष स्वागत. यानंतर आपल्या संस्थेच्या सचिव आमच्या मार्गदर्शिका सन्माननीय जागृताई सचिव आदरणीय शारदा मॅडम, त्यानंतर इंग्लिश मीडियमच्या लंके मॅडम, यादव मॅडम, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक काळेकर आणि भाऊजीचं लग्न. आता सरांनी अतिशय म्हणजे भाऊला भाऊनी निर्जीव आहे पण वातावरण त्यामध्ये सजीवता आलेली कारण मोठ्या गटात शिकत आहे. शिक्षकांचं सांगणं असं आहे की तात्पर्य ते खूप छान शिकवत आहे. भाऊला भाऊनीचा शुभविवाह आहे. याच्यामध्ये सगळ्यात प्रथम मी शाळेचे खूप खूप धन्यवाद, कारण की शाळेने एवढ्या छान पद्धतीनं हा कार्यक्रम घेतलेला आहे की भारतीय संस्कृती जी आहे कशा पद्धतीनं जपली पाहिजे. म्हणजे जे सगळे कार्यक्रम यानंतर नवरदेवाकडील या मॅडम सगळ्या पालकांना सगळ्यांनी नवरीला जो रुखवत दिलेला आहे तो पाहायचा आहे नंतर जाताना सगळ्यांनी.
अतिशय उत्साहाने चांगल्या प्रकारे या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यासाठी सर्वांनीच लाख मोलाचं सहकार्य केलेलं आहे. आणि या ठिकाणी खरं तर हा लुटुपुटीचा खेळ पण अतिशय म्हणजे वास्तवात असल्याचं चित्र आपल्या डोळ्यापुढे त्यांनी उभा केलेलं आहे. सर्व शिक्षकांनी, पालकांनी, विविध संघटनांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. या ठिकाणी काळे मॅडम, काळे सर आणि खाटके मॅडम यांनी चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे की आपली भारतीय संस्कृती कशा प्रकारे जतन केली पाहिजे. या ठिकाणी काही मोठी मुलं मुली पण दिसतात की काळे सरांनी आवर्जून सांगितलेलं आहे की सर्वांनी आपल्या आई वडिलांना कन्यादानाचं पुण्य प्राप्त होऊ द्या, असेच सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. जर आपल्या रूढी परंपरेनुसार आपण जर विवाह केले तर यामध्ये सर्वांचंच कल्याण होतं. चालायचं, थोडे रुसवे होतात, फुगवे होतात, पण याचा शेवट मात्र अतिशय गोड होतो. ते मी तुम्हाला या ठिकाणी एका गीतातून सांगणार आहे. मुलांनो, छोटी मुलं पण दिसतात, तुम्हाला गाणी आवडतात ना? मग आता शांत बसा आणि गाणं ऐका. बाहुलीचं लगीन धोक्यात लागलं, बाहुलीचं लगीन धोक्यात लागलं, नवरोबाने भांडण काढलं, नवरोबाने भांडण काढलं, नवरीबाई नटून मंडपात थांबली, नवरीबाई नटून मंडपात थांबली, सासूबाई येताच बोलणं ते वाढलं, सासूबाई येताच बोलणं ते वाढलं, बाहुलीचं लगीन धोक्यात लागलं, नवरोबाने भांडण काढलं, नवरोबाने भांडण काढलं, दिला नाही हुंडा म्हणे येऊन पुढे सासरा, दिला नाही हुंडा म्हणे येऊन पुढे सासरा, आम्ही तुमच्या पोरीला देऊ कसा आसरा, आम्ही तुमच्या पोरीला देऊ कसा आसरा, विहीन म्हणते हुंडा कसला विचारा तुमच्या बाहूला, विहीन म्हणते हुंडा कसला विचारू तुमच्या बाहूला, रडवितो आम्हाला असा पावला पावला, रडवितो आम्हाला असा पावला पावला, बाहुलीचं लगीन धोक्यात लागलं, नवरोबाने भांडण काढलं, नवरोबाने भांडण काढलं, तरा तरा तोऱ्यामध्ये विहीन बाई आली, तरा तरा तोऱ्यामध्ये सासूबाई आली, नवरोबाच्या कानात काळी सांगू लागली, नवरोबाच्या कानात काळी सांगू लागली, फराळाचं सार त्याने तोंडामध्ये कोंबलं, फराळाचं सार त्याने तोंडामध्ये कोंबलं, जरा कुठं बोललं तर नाकाला का झोंबलं, जरा कुठं बोललं तर नाकाला का झोंबलं, बाहुलीचं लगीन धोक्यात लागलं, नवरोबाने भांडण काढलं, नवरोबाने भांडण काढलं, थोडासा फसवा नवऱ्याचा रुसवा, थोडासा फसवा नवऱ्याचा रुसवा, पाहुणा पाहू लागली, पाहुणा पाहू लागली, बाहुलीबाई लाजून जाई, बाहुलीबाई लाजून जाई, गालात खुदकन हसली, गालात खुदकन हसली, पुढे आली गोडी झाली, पुढे आली गोडी झाली, जोडी आता चालली, जोडी आता चालली, दोघांचं लगीन धोक्यात लागलं, दोघांचं लगीन धोक्यात लागलं, वराड आनंदलं, वराड आनंदलं, हे बाहुलीचं लगीन धोक्यात लागलं, बाहुलीचं लगीन धोक्यात लागलं, वराड आनंदलं, वराड आनंदलं.